नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। चंदगड विधानसभा क्षेत्रातील 9 झडपी 18 पंचायत समिती निवडणुकाला आम्ही सामोरं जात असतेवेळी चंदगड विभागातून 4 झडपीचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार, गणगतमधून 4 झडपीचे आणि 8 पंचायत समितीचे, आणि आजऱ्यामधून 1 झडपीचा आणि 1 पंचायत समितीचा आणि 1 आपला आंबेडकर साहेबांनी 2 मधून 1 आंबेडकर साहेबांना पण शिवसेना युती प्रमाणपत्र देण्यात आलं। ते आता निर्णय झाला आणि आज भारतीय जनता पक्षाचं आमचे आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांचं अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पक्षाची घोडदौड जी सुरू आहे, त्यानंतर राज्याचे आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या महाराष्ट्राखाली महाराष्ट्राची आत्ता झालेल्या सगळ्या निवडणुका, म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, आणि विधानसभेनंतर जी सगळ्यात नगरपंचायती आपण जिंकल्यानंतर महानगरपालिका मुंबई सकट ह्या झेंडा रोवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आता पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुका समोर जातेवेळी अतिशय आनंद पण होत आहे। कारण का आज उमेदवारीसाठी एक झडपीसाठी एवढ्या मारामारी चालू आहेत आणि पंचायत समिती मारामारी चालू आहेत, उमेदवारी इच्छुक एवढे वाढलेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे। इथं कुठे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही नाही आहे आणि त्या घराण्यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना एक संधी चंदगड विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्राप्त होते। म्हणून आपल्याला अभिमानाने सांगायला लागेल की सर्वच कार्यकर्ता विचारून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही आम्हाला पण सुद्धा, कारण 1 सीटसाठी 5-5 6 इच्छुक आहेत, पण नाराजी आहेत। ती नाराजी भारतीय जनता पक्षाचं कमल चिन्ह बघितल्यानंतर मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि हा अटलजी वाजपेयींचा आणि RSSचा पक्ष असल्यामुळे सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचे जे आमचे भरलेले हे सगळे ताकदीने लढतील का त्यांच्याबरोबर जे नाराजी आहेत उद्या माघारीनंतर झाल्यानंतर ते पक्षाचा सगळे समझोता करून त्यांचा पक्षाची आत्ताची परिस्थिती की आपल्याला सगळ्या घडामोडी सांगायला लागेल, समजावं लागेल आणि सगळ्यांची माघारी 100% होईल। पक्षाच्या पुढे पक्षाचा आदेशच आहे, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण। त्यामुळे देशाच्या पुढे विचार आणि पक्षाच्या पुढे आम्ही कोणी मोठे नाही। मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असतेवेळी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। मी जरी आज आमदार म्हणून आपल्याला बर्मावणांच्या कृपेने, गणवेच्या कृपेने आज झालो तरीसुद्धा कार्यकर्ता काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि माझी जिम्मेदारी बनते की चंदगड विधानसभेमध्ये 9-0 आणि 18-0 ह्या विकासाच्या मुद्द्यावरती आज 50 वर्ष झालं फक्त आपण शाहू फुले आंबेडकर समता आणि धार्मिकते निर्माण व्हावं ह्या भाषणापुढे विरोधकांनी काही विषय नाहीत आणि त्यानंतर टीकाटिकणी आणि त्यामुळे काही नाही, टोमण्याशिवाय काही विषय नाही। आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही काही म्हणणे नाही, आम्हाला काय आम्ही विचार नाही करत। खरं मोदी साहेबांचा विचार आणि पूर्ण देशाला एक भविष्य, पूर्ण जगाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि शाश्वत भारताचा विकास, आज महाराष्ट्र साहेबांचा विकसित भारत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र आणि आज एक आमदार म्हणून पक्षाचा आज विकसित चंदगड विधानसभा क्षेत्रातील सगळे आपल्याला कामं करायचे आहेत, विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहेत। कोणी माझा राजकीय विरोधक नाही आहे, आमचे मतभेद असतात, भेदभाव असतात, खरं राजकारण डोळ्यापुरते असते। हे राजकारण 5 फेब्रुवारीपर्यंत असेल, संध्याकाळी 6 नंतर आम्ही सगळे आपण आपल्या हे करू। खरे जनतेची ही आज पहिल्यांदा सर्व जनतेला माहिती आहे की ही लढाई आजपर्यंत ज्यांनी विकास नावाने फक्त ही पांदन रस्ते, गटर, थोडे रस्ते याच्यापुढे गेले नाहीत। आज काय आताच मला रोजचे चालू आहेत आणि रासला बघा, रासला मी कोणाबद्दल बोलणं योग्य नाही। प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढावा, आपला गट वाढावा। आमचा भारतीय जनता पक्षाचा एकच पक्ष आहे। आमचे आदरणीय नेते बर्मवणा पाटील साहेब, आदरणीय नेते आता गोपाळराव पाटील साहेब, आमची ताकद वाढली आणि भारतीय जनता पक्ष आम्ही एक प्रमुख म्हणून आम्ही दोन नेत्याकडे बघतो। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सक्षमपणे आम्ही समोर जातो आणि कार्यकर्ते पक्ष सगळ्यांना समान संधी भेटेल आणि खूप आम्ही पुढे जाऊ। 9 जिल्हा परिषद मतदारसंघातून कमल चिन्हावरच सगळे कमल चिन्हावरतीच राहणार आणि काल मुख्यमंत्री साहेबांचं बऱ्याच ठिकाणी 1-2 ठिकाणी बोलणं पण करून दिलं, कमल चिन्ह राहणार आणि आपल्याला
कमळ चिन्ह भारतीय जनता पक्षाचं मानाचं चिन्ह आहे, खरं विकासाचं चिन्ह आज म्हणून आपल्याला फक्त विकास साधण्याच्या दृष्टीने आपले सगळे गट आले. रेल्वेच्या कुठल्या नेत्यांनी अपेक्षा पदाच्या ठरवल्या आहेत, कुठल्या हे ठरवलं, फक्त विकास भारतीय जनता पक्षच करू शकतो. आणि विकासाला हे आत्ता 1 वर्षामधला महाराष्ट्रातला चंदगड विधानसभेमध्ये हायेस्ट विकासची रेकॉर्ड ब्रेक ही सुरुवात झाल्यामुळे लोकांना माहिती आहे की 2 वर्षात चंदगड कुठल्या तऱ्हेला जातील हा विषय. मला असं वाटतं पत्रकार बांधवांनी एकदा उद्याची वेळ काढा. आज पण प्रवेश आहेत, उद्या पण प्रवेश आहेत आणि रोजचे प्रवेश आहेत आणि असाच प्रवेश काय येतात फक्त